मागील वर्षी म्हणजे 2023मध्ये राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मदत करण्यासाठी अनुदान जाहीर केलं होतं आणि शेतकऱ्यांनी तसे अर्जही दाखल केले होते. परंतु काही शेतकऱ्यांचे अर्ज तिथं पोहोचले असताना देखील त्यांच्या अर्जाचे मध्ये जे काही डॉक्युमेंट जोडले होते त्याच्यात ई-केवायसी केलेली नव्हती. तर ती केवायसी पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा PDF दिलेला आहे, जे स्क्रोल आपल्या स्क्रीनवर सध्या होत आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते माहिती भरायची आहे की ई-केवायसी करून घ्यायची आहे. ई-केवायसी पूर्ण झाली की तुमचे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा करायला सरकारला हे काही अडचणी येणार नाही. तर ती पद्धत अशा प्रकारची करायचं आहे. त्यांनी एक संकेतस्थळ दिलेलं आहे, त्या संकेतस्थळावरती जायचं आहे. हे संकेतस्थळ आहे, अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर असा इंटरफेस दिसतो. त्याच्यामधील दुसरा जे लाल पट्टी दिसते ना, त्या पट्टीतल्या त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला असा इंटरफेस दिसायला लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड इनपुट करायचा आहे. आधार कार्ड इनपुट केल्यानंतर तो समोरचा कापचा त्या रकान्यात भरायचा शेजारच्या आणि OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं KYC पूर्ण अगोदरच असेल तर त्या ठिकाणी KYC करण्याची गरजच भासणार नाही आणि जर तुमची KYC पूर्ण झालेली नसेल तर त्या ठिकाणी पुढचा इंटरफेस ओपन होतो. तर या ठिकाणी माझा जो आहे KYC पूर्ण आहे, त्यामुळे ते काही ऑप्शन ओपन झालेलं नाही आणि या ठिकाणी रजिस्टर करण्यासाठी प्रयत्न केला मी, परंतु ऑलरेडी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे तेव्हाच हे लॉग इन होतं आहे. नवीन युजरसाठी नवीन रजिस्ट्रेशन ऑप्शन नाही आहे इथं. तर ते सिस्टीम जे आहे अधिकृत जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठीच आहे. तिथं आपल्याला इथं रजिस्टर स्वतःला करता येत नाही. फक्त दुसऱ्या पर्यायामधूनच आपण आपली स्टेटस दाखवू शकतो, आपली ई-केवायसी करू शकतो. तर त्या पद्धतीने दिलेले पहिल्यापासून व्हिडिओ बघा. त्या ठिकाणी स्क्रोल केलं आहे PDF की कुठल्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे. 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे, त्यामध्ये आपला आधार कार्ड टाकायचा. आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर तो OTP येईल, तो OTP याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचा आहे आणि गेट OTP म्हणायचा आहे. OTP आला की तुमचं डिटेल्स गेट स्टेटस म्हणून ऑप्शन येईल, तिथं क्लिक केलं की तुमचं स्टेटस दाखवून जाईल आणि तुमची KYC पूर्ण होईल. धन्यवाद.